श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान व महाराष्ट्र वारकरी महामंडळ जिल्हा अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने त्रिमूर्ती शताब्दी महोत्सव फेब्रुवारी 2026 श्री रामकथा ध्यानयज्ञ प्रवचन माला व नाम सहकीर्तनचे आयोजन करण्यात आले असून या संदर्भात श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत या संदर्भात विस्तृत माहिती देण्यात आली। स्वामी स्वरूपानंद यशवंतराव महाराज चौधरी व त्यांचे शिष्य महात्मा भारती महाराज हे भगवान दत्तात्रेयचे कनिष्ठ भक्त होते। त्यांनी संपूर्ण भारत देश भ्रमण करून भक्ती संप्रदायाचा प्रचार व प्रसार करून श्री क्षेत्र काशी येथे भव्य यज्ञ केला। त्यानंतर सज्जनगड जिल्हा सातारा येथे स्वामी स्वरूपानंद महाराज वराव व महंत भारती महाराज पारटसिंगाव त्यांचे शिष्य अबाप श्री दादाजी महाराज वरा अबाप श्री भाऊरावजी महाराज कवणगाव यांनी बराच काळ वास्तव्य करून श्री रामचंद्र प्रभू व श्री समर्थ रामदास स्वामी यांची नित्य उपासना केली। या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये यावेळी माहिती देण्यात आली। तर वर निर्देशित श्री गुरु व सद्गुरू सज्जनान गडावरून परत आल्यानंतर त्यांचे आज्ञेनुसार शिष्य श्री चिनाजी झावराजी रामेकर यांनी 2 एकर 20 गुंठी जमीन दान केली व त्या शेतात श्री समर्थ रामदास स्वामी मंदिराची उभारणी करून श्री समर्थ रामदास स्वामी माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू तुकाराम महाराज इत्यादी संतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी असे सांगून या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत देशात वारकरी संप्रदायांचा प्रसार व प्रचार करावा अशी आज्ञा केली। या संदर्भात पत्रकार परिषदेतून माहिती देण्यात आली आहे। यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमूर्ती शताब्दी महोत्सव प्राणप्रतिष्ठा उत्सव या ठिकाणी होतो आहे, जो अत्यंत महत्त्वपूर्ण विदर्भाच्या भूमीकरता आहे। ज्यामध्ये अनुक्रमाने जर का पाहिलं तर 7 आणि 8 तारखेला परमपूज्य स्वामी आचार्य गोविंदगिरीजी महाराज 4 ते 10 फेब्रुवारीपर्यंत रामायणाचार्य हरिभक्तीपरायण गुरुवर श्री रामराव महाराज ढोक यांच्या मुखातून श्रीरामकथा आणि देवनाथ मठाचे मठाधिपती परमपूज्य स्वामी श्री जितेंद्रनाथ स्वामी महाराज यांच्या मुखातून उद्बोधन दिनांक 6 तारखेला दुपारी 4 ते 5:30 या दरम्यान होणार आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातली अत्यंत विद्याविभूषित साधक हृदय अशी असणारी ही सगळीच्या सगळी अत्यंत महनीय व्यक्ती या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून दररोज 7 ते 9 पर्यंत, ज्याच्यामध्ये हरिभक्तीपरायण जवंजाळ बाबा आहेत, त्याच्या संगतीमध्ये उमेश महाराज दशरथी आहेत, यांच्या समवेतच या सगळ्या प्रसंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज वाघ, हरिभक्तीपरायण रामायणाचार्य संजय महाराज पाचपूर, त्यांच्या समवेतच हरिभक्तीपरायण श्री ज्ञानेश्वर माऊली शिंदे आळंदीकर आणि हरिभक्तीपरायण ॲडव्होकेट डॉक्टर श्री जयवंत महाराज बुधले पंढरपूर आणि दशरथी महाराज आदरणीय हरिभक्तीपरायण श्री उमेश महाराज दशरथी आळंदी देवाची यासारख्या अत्यंत महनीय आणि विद्यामान मंडळींची कीर्तन परंपरा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना लाभणार आहे। त्याच्यामध्ये भरघोस पद्धतीने सगळ्या भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये आहेच। तो या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत समितीतले असणाऱ्या महनीय व्यक्तींच्याद्वारे आणि त्याच्या समवेतच सगळी समिती आणि पूर्ण परिवार या पद्धतीने एकत्रित कार्य करत आहे। काय आव्हान असेल आपल्या भाविकांना? आव्हान याच पद्धतीचं असेल की आपण सगळ्यांनी या मेजवानीचा आनंद घ्यावा। जो कार्यक्रमाच्या करता लागणारा उत्स्फूर्त प्रतिसाद संख्येचा असावा आणि प्रत्येकाने श्रवणाचा लाभ अधिकाधिक घ्यावा। बाकी सर्व गोष्टींच्या करता ज्या ज्या काही गोष्टी तनमन धनाने अपेक्षित आहेत त्या त्या ठिकाणी होतच आहेत आणि ती सगळेजण मंडळी करतीलच। त्याच्याबद्दल आवाहन म्हटल्यापेक्षा हे सगळ्यांनी कर्तव्य समजून त्या ठिकाणी यावं आणि सगळ्यांनी या कार्याला भरघोस मदत करावी एवढी अपेक्षा आहे।